गाईज, तर आज मी चिकन बनवते. तर चला मी तुम्हाला दाखवते मी माझ्या पद्धतीत कसं चिकन बनवते. तर सगळ्यात पहिला आपण चिकन याला धुवून घ्यायचं चांगलं मस्तपैकी. जी पण काही घाण असेल ती काढायची आहे. मी ऑलरेडी धुतलेलं आहे हे. तर सगळ्यात आधी आपण चिकन एका भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये पहिलं दही टाकायचं आहे, थोडंसं जास्त दही टाकून त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, थोडं लेमन, हाफ लेमन. आता ह्याला चांगलं मिक्स करूयात आपण आणि हे मॅरिनेट व्हायला ठेवूयात आपण 15-20 मिनिटं, 15 ते 20 मिनिटं चांगलं याला मॅरिनेट व्हायला ठेवूयात. तर इथे आपण सगळे मसाले रेडी केले मी तुम्हाला दाखवते. ही कांद्याची पेस्ट केली आहे, 2 कांद्याची 2 टमाट्याची पेस्ट आहे. हा हिरवा मसाला आहे, ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची 4-5 मिरची आणि कोथिंबीर आणि खोबरं टाकलेलं आहे छोटं मी, त्याचं हे वाटण केलेलं आहे. त्याच्यानंतर ना इथं गरम मसाला आहे, ह्याच्यामध्ये मी तेजपत्ता घेतलेला आहे 3-4, त्याच्यानंतर दालचिनी, काळी मिरी 5-6, हळद, हा माझा घरचा मसाला आहे आणि हा चिकन मसाला आहे. याच्यामध्ये आपण अख्खे मसाले टाकलेत, काळी मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता टाकूयात. मला जरा होऊ द्या थोडंसं फ्राय. याच्यात कांदा टाकला आता मी, त्याच्यात टोमॅटोची पेस्ट आणि हिरवा मसाला जो आपण वाटण केलेला आहे हिरवा मसाला. आता जे मसाले होते ते सगळे मसाले टाकूयात. आता चवीपुरतं मीठ, आता आपल्याला हे जे मॅरिनेट झालेले चिकन आहे आता आपल्याला हे त्याच्यामध्ये टाकायचं. त्याला 10 मिनिटासाठी जरा शिजू देऊयात. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून बारीक गॅसवर याला होऊ देऊयात आपण 15 ते 20 मिनिटं. आता सध्या तर याला आपण असंच ठेवूयात 10 मिनिटासाठी. त्यामध्ये आता एक वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला. आता कालवण शिजलंय, ऑलमोस्ट रेडी आहे बघा. रंग कसा मस्त झालाय ना. त्याला मी बारीक गॅसवर ठेवलंय. आता मी भाकरी करते तोपर्यंत.